आज हम आए हैं एक ऐसी कहानी को लेकर जो हमारे समाज के एक ऐसे मुद्दे को हमारे सामने रखती है जिसे हम देख कर भी अनदेखा करते आ रहे हैं। ये उन स्ट्रीट चिल्ड्रन की कहानी है जिन्होंने वेश्याओं के कोख में जन्म लिया और इस कारण उनका घिनौना भूतकाल उनके भविष्य को भी खराब करता रहता है। अगर कोई बच्चा किसी वेश्यालय में जन्म लेता है, उसके साथ कच्ची उम्र में ही बलात्कार होता है और अगर किसी कारणवश उसे कोई चैरिटेबल ट्रस्ट, उसे कोई शेल्टर होम में उसके भविष्य को ध्यान में रखकर डाल भी देता है, तो वहाँ क्या होता है, इस पर मधु कांकरिया जी हमारा ध्यान आकर्षित करती हैं। इन शेल्टर होम में हर एक बच्चा बच्ची का केस हिस्ट्री लिखा जाता है और इस केस हिस्ट्री को फाइलों में दर्ज कर दिया जाता है। तो इस केस हिस्ट्री के द्वारा उस घिनौना भूतकाल कि अमुक बच्चे का, अमुक बच्ची का कच्ची उम्र में कई बार बलात्कार हुआ है, ये एक बार जब दर्ज हो जाता है तो वो किस प्रकार से मानसिक रूप से इन बच्चों को तोड़ देता है, मनोवैज्ञानिक रूप से क्या प्रतिक्रिया इन बच्चों के मन में होती है, इस ओर हमारा ध्यान आकर्षित किया है मधु कांकरिया जी ने अपनी कहानी फाइल के द्वारा। वेश्याओं की जो समस्या है चिरंतन काल से हमारे समाज में मौजूद है। कभी इसे कहा गया कि ये सभ्यता की एक ज़रूरत है, मांग है, सभ्यता के लिए ये बहुत ज़रूरी है वेश्याओं का होना। कभी कहा गया ये समाज के लिए कलंक है, तो कभी इन्हें साधारण कर्मचारी की तरह सेक्स वर्कर्स के रूप में उस दर्जे पर उठाया गया कि जैसे लोग और बिजनेस करते हैं उसी प्रकार शरीर बेचना भी उनका एक पेशा है। लेकिन कभी ऐसा नहीं हुआ कि पूरा समाज एक साथ कटिबद्ध होकर पूरी शक्ति लगाकर इस वेश्या समस्या का उन्मूलन करे। ऐसा हमारे देश में कभी नहीं हुआ। हमने सती प्रथा का उन्मूलन किया, हमने चाइल्ड मैरिज को अबॉलिश किया, लेकिन वेश्याओं की समस्या जैसी की तैसी रही है, अब भी चल रही है। तो उस सोनागाची की ओर, सोनागाची कलकत्ता की एक रेड लाइट एरिया है। सोनागाची का अर्थ है गोल्डन ट्री, सोने का पेड़, और सोनागाची एशिया का ही सबसे बड़ा रेड लाइट एरिया माना जाता है जहां स्त्रियों का जिस्म बेचा जाता है। उस सोनागाची की ओर हमारा ध्यान, उनके बच्चों की ओर हमारा ध्यान आकर्षित किया है मधु कांकरिया जी ने अपनी कहानी फाइल के द्वारा। मधु कांकरिया जी के लेखन के बारे में देखें तो वैरायटी के मुद्दों पर लिखती हैं। कभी उन्होंने ड्रग एडिक्ट्स के बारे में लिखा, उनका उपन्यास आप पढ़िए पत्ताखोर, उसमें ड्रग एडिक्ट्स की समस्याओं पर उन्होंने लिखा है। कभी नक्सलाइट्स के इश्यूज़ पर लिखा। उनका सेज पर संस्कृत उपन्यास काफ़ी चर्चित है, जो नारी समस्या और जैन धर्म से संबंधित जो ढकोसले हैं उसका पर्दाफाश उन्होंने किया है। और उनका सलाम आखिरी उपन्यास वेश्याओं की समस्या से संबंधित है, जो सोनागाची, कलकत्ता के सोनागाची रेड लाइट एरिया से जुड़ी है। तो इस प्रकार हम देखते हैं मधु कांकरिया जी वैरायटी के मुद्दों पर लिखती हैं और उनका कहना है कि ये सभी इश्यूज उन्होंने ठीक अपनी तरफ से जांच कर महसूस किया, वहाँ रहकर इस प्रकार डायरेक्ट जानकारी के आधार पर ही उन्होंने ये कहानियाँ और उपन्यास लिखे। तो फाइल कहानी की ओर जाने से पहले देखते हैं एक झलक मधु कांकरिया जी की साहित्यिक लेखन की। कलकत्ता में जन्मी मधु कांकरिया जी ने इकोनॉमिक्स में पोस्ट ग्रेजुएशन किया, उसके बाद कंप्यूटर साइंस में डिप्लोमा किया और हिंदी साहित्य को अपनी लेखन से समृद्ध किया। कहानियाँ तो लिखे ही, साथ ही काफ़ी चर्चित उपन्यास लिखे जो अपने आप में विषय चयन की दृष्टि से विविधता लिए हुए है। उनके कहानी संग्रहों की बात करें तो बीतते हुए और अंत में यीशु, चिड़िया ऐसे मरती है आदि उनकी प्रमुख कहानी संग्रह हैं। और उपन्यासों में इतनी विविधता लिए हुए हैं, जैसे सूखता चिनार उन्होंने कश्मीर इश्यू पर लिखा है, खास करके एक फ़ौजी की ज़िंदगी कश्मीर में क्या मायने रखती है, इस पर लिखा है सूखते चिनार। फिर ड्रग एडिक्शन पर केंद्रित उनका पत्ताखोर,
कैसे किशोर युवा अपनी कच्ची उम्र में ड्रग एडिक्ट हो जाते हैं और उससे निकल नहीं पाते उसके चंगुल से। पत्ताखोर उनका ड्रग एडिक्शन से संबंधित उपन्यास है। फिर सेज पर संस्कृत काफ़ी चर्चित है, जो नारी विषय से लेकर है, जिसमें धर्म, जैन धर्म की जो विडंबनाएं हैं, जो खोखलापन है, उसे उजागर किया है। और सलाम आखरी उनका वेश्याओं पर लिखा उपन्यास है, जो सोनागाछी से जुड़ी है। वेश्यावृत्ति के उन्मूलन के लिए ये उपन्यास शायद पूरा ना हो, लेकिन फिर भी हमारा जो एटीट्यूड है वेश्यावृत्ति के प्रति, उसकी भयानक परिदृश्य है, उसे समझाने में ये उपन्यास काफ़ी सफल हुआ है। और यात्रा वृत्तांत लिखे हैं बादलों में बारूद। साहित्य के कई पुरस्कारों से मधु जी नवाजी गई। उनमें प्रमुख हैं कथाक्रम सम्मान, हेमचंद्र साहित्य सम्मान, प्रेमचंद स्मृति कथा सम्मान। इस प्रकार और भी कई साहित्य सम्मानों से उन्हें नवाजा गया। आजकल लेखिका मुंबई में रहती है और लेखन के क्षेत्र में कर्मरत है। ये फाइल कहानी को पढ़ते वक्त मेरे मन में उत्सुकता जगी कि ये सोनागाछी के बारे में गूगल सर्च करें, और सोनागाछी के बारे में जब सर्च किया तब पता चला ये इसका मीनिंग है सोने का पेड़, गोल्डन ट्री। और ये एशिया का सबसे बड़ा रेड लाइट एरिया है, जहाँ औरतों का जिस्म बेचा जाता है, मतलब लीगली बेचा जा रहा है। और ये पिक्स हैं जो मैंने कलेक्ट किए हैं गूगल सर्च से। तो ये देखिए सोनागाछी की जो डिटेल्स हैं। कितनी शर्म की बात है कि 21st सेंचुरी में हमारे देश में इस प्रकार की रेड लाइट एरियाज़ हैं, जैसे सोनागाछी, कामातीपुरा, ऐसे कई रेड लाइट एरियाज़ हैं जिसमें औरतें अपना जिस्म बेचती हैं, महज एक पेशे की तरह, बिना कोई भेद लाज लज्जा के। समाज में वेश्या की मौजूदगी एक ऐसा चिरंतन सवाल है जिससे हर समाज हर युग में अपने अपने ढंग से जूझता रहा है। वेश्या को कभी लोगों ने सभ्यता की ज़रूरत बताया, कभी कलंक बताया, कभी परिवार की किलेबंदी का बाई प्रोडक्ट कहा, और कभी सभ्य सफ़ेदपोश दुनिया का गटर, जो उनकी काम कल्पनाओं और कुंठाओं के कीचड़ को दूर अंधेरे में ले जाकर डंप कर देता है। इधर वेश्याओं को एक सामान्य कर्मचारी का दर्जा दिलाए जाने की कवायद भी शुरू हुई, लेकिन ऐसा कभी नहीं हुआ कि समाज अपनी पूरी इच्छा शक्ति के साथ कटिबद्ध होकर इस व्यवसाय को खत्म कर दे। ऐसा कभी नहीं हुआ। कहानी में सिनी आशा नामक एक फाउंडेशन है जो चैरिटेबल सोसाइटी के लिए, इन बच्चों के लिए, इन स्ट्रीट चिल्ड्रन के भविष्य को देखकर शुरू किया गया था। वो एक वहाँ ये कहानी घटती है, उससे संबंधित है। तो ये सिनी आशा के बारे में भी मैंने सर्च किया गूगल में। तो सिनी आशा ऐसा एक फाउंडेशन है कलकत्ता में, जो कई बच्चों को जो प्लेटफॉर्म में, झुग्गी झोपड़ियों में या फिर इस प्रकार वैश्यालयों में पड़े हैं, उनको यहाँ आश्रय देते हैं। तो इसे आयरलैंड वासी ने इसका शुरुआत किया था। कहानी में ऐसे कहा गया है कि ये आयरलैंड से एक विदेशी आया था भारत में आत्मा परमात्मा की खोज में। भारत में स्पिरिचुअलिटी, वेदों की जानकारी, उपनिषदों की जानकारी के लिए एक विदेशी आयरलैंड से आया। लेकिन यहाँ आकर उसने जब देखा कि इन बच्चों की किशोर अवस्था में ही रोते बिलखते बच्चों को जब उन्होंने देखा, जो कच्ची उम्र में ही बलात्कार का शिकार हो रही हैं, जो कच्चे उम्र में ही नशे ले रहे हैं, तो उन्होंने इस सिनी आशा फाउंडेशन की नींव रखी।
और इस सिलसिले में मधु कांकरिया जी हिंदू धर्म के ठेकेदारों पर व्यंग्य करना नहीं भूलती। उनके ही वाक्यों में सुनिए। क्रिश्चियन मिशनरियों द्वारा भारत में किए गए इस प्रकार की जो शेल्टर होम खोलने की बात या फिर अस्पताल खोलने वगैरह की जो बात है, उस पर जब टिप्पणी हुई तो फिर श्यामली कहती है कि उनको फंड मिल जाता है विदेशों से, तभी ये सब कर रहे हैं। तब तृप्ति दी उसे काटती हुई बोलती है कि ईसाइयों ने धर्म को जीवन और रोटी से सीधा जोड़कर उसे फुटपाथों और झुग्गी झोपड़ियों तक पहुंचाया, जबकि हिंदू धर्म की ऊंची उड़ानें भरने में लगी हुई थी। हमने अपने परिष्कृत रूप में यहाँ धर्म की शुरुआत अंतर्यात्रा से होती हुई अंतःकरण की शुद्धता और परम तत्व की प्राप्ति पर खत्म कर दी। तभी तृप्ति दी कहती हैं कि उस आयरलैंड वासी के हृदय में कितनी मानवीय और महीन बात आई कि जिन किशोरियों को हम भविष्य नहीं दे सकते, कम से कम रात भर के लिए नाइट शेल्टर की व्यवस्था कर उन्हें भविष्य के लिए बचा कर तो रख सकते हैं। श्यामली जब पहल सिनी आशा में पहुंचती है तो उसके मन में कौतूहल जगता है कि इसका फाउंडर कोई बंगाली होगा। तब तृप्ति दी कहती है कि कोई बंगाली बाबू की देन नहीं है, ये एक आयरलैंड वासी की देन है। उनके ही शब्दों में, अब देखो यह तो है हाल, आया तो था यहाँ तफरीफ करने, आत्मा परमात्मा, जन्म पूर्व जन्म, मंदिरों और विभिन्न आस्थाओं वाले इस देश को जानने बूझने, पर मन रमा यहाँ की काला हांडी में। कहते हैं कि धूल में रेंगते रिश्ते, फुटपाथों पर रोते कलपते बच्चों, नशे एवं कुटेवों के शिकार किशोरों और लाल बत्ती इलाकों की जगमगाई किशोरियों को देख वह विचलित हो उठा और उसने इस संस्था की नींव डाली और जाते जाते कह गया, जिस परम तत्व और परमात्मा की खोज में मैं आया था, उसके मर्म को पा लिया। तो सिनी आशा में वॉलेंटरली काम करने वाली एक तृप्ति दी इस कहानी की एक अहम पात्र है। वो इन बच्चों के देखभाल की उनका जिम्मा इन बच्चों को ठीक परवरिश और शेल्टर होम में पहुंचाना है। और तृप्ति दी के द्वारा हम पाते हैं कि कई बच्चों को स्ट्रीट से उठाकर इन शेल्टर होम में आश्रय दिया जाता है। और वहाँ एक ऐसी प्रॉब्लमैटिक चाइल्ड है पिंकी, और पिंकी के जरिए लेखिका ये दिखाती है कि पिंकी कैसे एक वेश्या के कोख में जन्म लिया। पिंकी ने 11-12 साल की अवस्था में ही कई बार उसका बलात्कार हुआ, उसकी माँ के ग्राहकों के द्वारा ही, और इसी कारण उसे माँ के नाम से ही चिढ़ है। वो अपनी माँ का नाम तक नहीं लेना चाहती और वो ये भी नहीं चाहती कोई इसका माँ का जिक्र करे। वो सिनी आशा में रहती है, देखने में औरों से अलग है, दूसरे जो बच्चे हैं उनसे अलग है। ऐसा लगता है मानो ये किसी और सौरमंडल की नक्षत्र हो। नृत्य और संगीत उसके लहू में भरा था और वो हर रोज़ नृत्य करती थी और उसका नृत्य इतना मोहक था कि सिनी आशा के सभी निवासी उससे आकृष्ट होते थे। वो सभी के मन में सौंदर्य और यौवन का स्वप्न जगाती थी। लेकिन यही पिंकी एक ज़माने में जब पहल शेल्टर होम में आई थी तो उसका भाषा शैली, मतलब वो गाली देती थी हमेशा, उसका ड्रेसिंग स्टाइल सब अलग था। उसे सुधार कर इस हद तक पहुंचाया गया। लेकिन अब भी अगर उसकी माँ के बारे में कोई जिक्र करे तो वो एकदम मानसिक रूप से उसका संतुलन बिगड़ जाता है। वो जंगली बिल्ली की तरह उन पर टूट पड़ती है और कई बार मारपीट भी हो चुका है इसी सिलसिले में। तो इस पिंकी की कहानी को, इस पिंकी के किरदार को बीच में रखकर
केंद्रीय पात्र के रूप में रखकर मधु कांकरिया जी ने अपना फाइल कहानी आगे बढ़ाया है। देखते हैं एक नज़र पिंकी की ओर। पिंकी फाइल कहानी की एक प्रमुख पात्र है जिसके फाइल के इर्द गिर्द कहानी घूमती है। वो नृत्य और संगीत पसंद करने वाली एक किशोरी थी। उसके रगों में नृत्य और संगीत भरा था। दिन में एक बार वह नृत्य अवश्य करती थी और पूरा वेलफेयर होम उसकी रुनझुन की मादक जंकार से गूंज उठता था। उस वेलफेयर होम में अर्थात सिनी आशा में अधिकतर फुटपाती बच्चे थे जिनके बीच पिंकी किसी दूसरे सौरमंडल की नक्षत्र सी अलग सी झिलमिलाती थी। वह जिधर से भी गुजरती उसकी ओर दिलचस्प आंखें उठ जाती। वह सभी के हृदय में यौवन और सौंदर्य का स्वप्न जगाती। बस एक ही प्रॉब्लम था, उसका अतीत, उसका पास्ट। वो सोनागाछी की एक वेश्या की कोख से जन्मी थी और कच्ची उम्र में कई बार उसका बलात्कार हुआ था और यही कारण वो अपना पास्ट जाहिर करना नहीं चाहती थी और इसी कारण उसका केस हिस्ट्री तैयार नहीं हुआ था और उसका फाइल अधूरा रह गया था। जैसे ही उसकी वैश्या माँ का कोई जिक्र करता है तो फिर वो एकदम मानसिक रूप से उसका संतुलन बिगड़ जाता है और वो एकदम वायलेंट हो जाती है, जंगली बिल्ली की तरह मारने काटने को तैयार हो जाती है। उसे उसका पास्ट उसे हॉन्ट करता है, उसका पास्ट उसे दिक्कत देता है और वो उस फाइल से सख्त नफरत करती है जिसमें उसका पास्ट दर्ज है। ऐसा नहीं होता कि हर एक बच्चा बच्ची जो इस शेल्टर होम में आता है खुश रहता है, मतलब कि खाना वगैरह पाकर रहने के लिए अकोमोडेशन मिल जाता है तो वे खुश होते हैं। इन बच्चों की स्थिति क्या है कि अक्सर देखा जाता है कि ये जब अपने घर में थे तो आराम की ज़िंदगी, स्वतंत्रता की ज़िंदगी जीते, मतलब उनको रोकने टोकने वाला कोई नहीं था और वे आराम से अपनी ज़िंदगी गुजारते हैं। वो नशेबाजी में लग जाते हैं, पूरा फ्रीडम उनके पास होता है और एक बार जब उन्हें हॉस्टल में डाल दी जाती है तो वे एडजस्ट करने में उनको मुश्किल होता है। हम यहाँ पर भी देखते हैं, हमारे आसपास भी जब ट्राइबल हॉस्टल्स होते हैं, गवर्नमेंट उनके लिए पूरा फूड, उनका एकोमोडेशन, उनकी स्टडीज़ सभी के लिए उन्हें यहाँ ले आते हैं। लेकिन अक्सर देखा जाता है कि जो आदिवासी बच्चे हैं वो जंगलों में खुले विचार से घूमने का उनका जो तरीका है वो अचानक से हॉस्टल में वार्डन की झिक-झिक और हॉस्टल के रूल्स उन्हें रास नहीं आते। और ठीक इसी प्रकार सिनी आशा में भी एक ऐसा इश्यू को उठाया है। जुनिया और मंगला 2 बहनें हैं छोटी-छोटी। वो उनके माता-पिता छोटी-मोटी नौकरी के लिए सुबह निकल जाते थे, तो घर में अकेले होने के कारण 2 लड़कियां हैं, तो उनकी सुरक्षा हेतु उन्हें भी इस प्रकार एक हॉस्टल में डाल दिया गया। लेकिन वहाँ उनको वार्डन की झिक-झिक और ये मारपीट ये सब रास नहीं आया और वे भाग गए वहाँ से। घर जाने के लक्ष्य से हॉस्टल से भाग निकले। ऐसे कई बार होता है क्योंकि उनको इस प्रकार के माहौल में एडजस्ट करने में मुश्किल होता है, क्योंकि जिन बच्चों ने अपने बचपन से ही अनुशासन न सीखा हो, आराम से अपनी स्वतंत्रता का उपयोग उन्होंने किया हो, उनको अचानक से रूल्स रेगुलेशंस वगैरह का पालन करना मुश्किल पड़ जाता है। तो ये भी एक समस्या के रूप में मधु कांकरिया जी ने उठाया है कि ये जो ऑर्गेनाइजेशंस चलाते हैं उनका भी बहुत ही मुश्किल काम है। ये जुनिया और मालती के कारण वहाँ के एक स्टाफ को उसकी जान को भी खतरा हुआ। मतलब ये दोनों लड़कियाँ वहाँ से भाग गई और उन्हें वापस जब रेलवे स्टेशन में जाके रोने लगी भीड़ भाड़ को देखकर, तो पुलिस को किसी ने इन्फॉर्म किया और तब सिनी आशा की एक स्टाफ, एक लेडी स्टाफ इन्हें लेने के लिए वहाँ पहुँची और वापस ट्रेन में जब ला रहे थे इन बच्चों को तो ये चिल्लाने लगी कि ये औरत को हम नहीं जानते, ये हमें कहीं ले जा रही है, हमें बेच देगी। और ट्रेन के सभी लोग उसे मारने पर तुल गए, यहाँ तक कि उसे ट्रेन से धकेलने की भी बात हुई।
तो इस प्रकार उस स्टाफ ने बड़ी मुश्किल से अपनी जान बचाकर, अपनी बात समझाकर वापस इन बच्चों को सीनी आशा ले आए। तो ऐसे भी इश्यूज़ हैं जो मधु कांकरिया जी ने इस कहानी के द्वारा हमारे सामने उठाया है कि इस प्रकार की ये जो चैरिटेबल ट्रस्ट हैं, जो ऑर्गेनाइजेशंस हैं, शेल्टर होम्स हैं, इन्हें चलाना भी इतना आसान काम नहीं है। सिनी आशा में तृप्ति दी की सहायता के लिए आई हैं श्यामली, जो इस कहानी की एक और किरदार निभाती है। श्यामली इस कारण आई थी कि वो यहाँ के बच्चों के वॉलंटरली कुछ हेल्प करे, और यहाँ आकर उसे तृप्ति दी एक असाइनमेंट देती है कि इस प्रॉब्लम चाइल्ड पिंकी की केस हिस्ट्री तैयार करना है। ये एक टेढ़ी खीर है, मतलब पिंकी किसी को अपना पास्ट बताती ही नहीं, और पिंकी को बहला फुसला कर उसका केस से तैयार करके फाइल में दर्ज करना है। ये असाइनमेंट तृप्ति दी श्यामली को देती है, और श्यामली बड़ी खुशी राजी इसे पूरा करने के लिए आगे बढ़ती है। लेकिन धीरे धीरे श्यामली को पता चलता है कि पिंकी से बातें, अपने भूतकाल की बातें निकलवाना इतना आसान नहीं है। और तब श्यामली को ये पता चलता है कि कोई भी बच्चा ये नहीं चाहेगा कि वो कहे कि उसकी माँ रंडी है, उसकी माँ शरीर बेचती है। तब श्यामली को ये पता चलता है कि पिंकी के जीवन में कई घटनाएं ऐसे घटी जो उसकी इच्छा के मुताबिक नहीं था। उसकी माँ रंडी थी, उससे कई बार बलात्कार उसके ही ग्राहक ने किया, और बाद में शेल्टर होम में आने के बाद पिंकी को एक नौजवान से प्यार हुआ था, लेकिन उस नौजवान ने जैसे तैसे घूस देकर इस फाइल को पढ़ लिया था, पिंकी के फाइल को, और तब जाकर उस नौजवान को पता चला था कि ये रंडी की बेटी है, और वो उसे छोड़कर चला गया। तो पिंकी इस बात से, इस फाइल से बहुत ही नफरत करती है, और श्यामली अपने मनोवैज्ञानिक तरीके से इसे सॉल्व करती है। श्यामली पिंकी के सामने ही उसके फाइल को कालिक से पोत देती है, ताकि आगे से, भविष्य से कोई भी उसके फाइल को पढ़कर उसके भूतकाल के घिनौने सत्य को न पहचान पाए। श्यामली की इस हरकत से मधु कांकरिया जी ये संदेश देते हैं कि अगर इन बच्चों को हम एक भविष्य देना ही चाहते हैं तो उनके भूतकाल को पहले जड़ से डुबो देना चाहिए। उनके भूतकाल को हमेशा याद करते रहने से उनके भविष्य पर असर पड़ता है, उन्हें मनोवैज्ञानिक रूप से उनका संतुलन बिगड़ जाता है। तो ऐसे में इन फाइलों की ज़रूरत नहीं है। इस प्रकार के हुए बलात्कार को मात्र एक दुर्घटना मात्र मानना चाहिए, और जिस प्रकार हम दुर्घटनाओं को भूल जाते हैं, उसी प्रकार इन बच्चों को भी पूरा हक बनता है कि उनके साथ हुए दुर्घटना को वे भूल जाएं और दूसरे लोग भी भूल जाएं। तो ये संदेश लेकर मधु कांकरिया जी का फाइल कहानी यहाँ समाप्त होता है। अगले एपिसोड में एक नए विषय को लेकर हम फिर हाजिर होंगे। धन्यवाद। ഈ ഫയൽ മധു കാങ്കരിയ എഴുതിയൊരു സ്റ്റോറിയാണ്. തെരുവ് കുട്ടികളുടെ കഥ പറയുന്ന, തെരുവ് കുട്ടികൾ എന്ന് പറയുമ്പോൾ ചുവന്ന തെരുവുകളിൽ ഉള്ള റെഡ് സ്ട്രീറ്റ് ഏരിയയിൽ വേശ്യകളുടെ മക്കൾ, അവരുടെ അവസ്ഥ പറയുന്ന ഒരു സ്റ്റോറിയാണ്. അവരുടെ ചെറുപ്രായത്തിൽ അവർ റേപ്പ് ചെയ്യപ്പെടുന്ന പെൺകുട്ടികൾ 11 വയസ്സ് മാത്രമുള്ളപ്പോൾ പിന്നീട് അവരെ ഏതെങ്കിലും ചാരിറ്റബിൾ സൊസൈറ്റി അവരുടെ ഭാവി ഓർത്ത് അവരെ ഒരു ഷെൽട്ടർ ഹോമിലാക്കുകയാണെങ്കിൽ തന്നെ അവിടെ ചില നിയമങ്ങളുണ്ട്. ഈ കുട്ടികളുടെ കേസ് ഹിസ്റ്ററി തയ്യാറാക്കപ്പെടും. ഓരോ കുട്ടിക്കും ഓരോ കേസ് ഹിസ്റ്ററി തയ്യാറാക്കി ഫയലിൽ എഴുതപ്പെടും. അതോടെ അവരുടെ ആ ഒരു പാസ്റ്റ്, അവർ മറക്കാൻ ശ്രമിക്കുന്ന അവരുടെ ബാക്ക്ഗ്രൗണ്ട്, അവരുടെ പാസ്റ്റ്, അവരുടെ ഫ്യൂച്ചറിലേക്ക് കടന്നു വരികയാണ്. അപ്പം എങ്ങനെ ഇത് ആ കുട്ടികളെ മാനസികമായി തകർക്കുന്നു, അവരുടെ മനോനില എങ്ങനെ തെറ്റിക്കുന്നു എന്ന് തുറന്നു കാട്ടുന്ന ഒരു സ്റ്റോറിയാണ് ഫയൽ. ഇതിലൂടെ മധു കാങ്കരിയ പല രീതിയിൽ എങ്ങനെ ക്രിസ്ത്യൻ മിഷണറീസ് ഇന്ത്യയിൽ ഒരുപാട് ഇങ്ങനത്തെ പ്രവർത്തനങ്ങൾ, ചാരിറ്റി ചെയ്തിട്ടുണ്ട്. ഹിന്ദു റിലീജിയൻ എങ്ങനെ ആത്മാ പരമാത്മ, ജന്മ മരൺ, അങ്ങനത്തെ വലിയ വലിയ വേദാന്തങ്ങളും ഉപനിഷത്തുകളൊക്കെ സ്റ്റഡി ചെയ്ത് സ്പിരിച്വാലിറ്റിയുടെ ഹൈ ലെവലിൽ ചിന്തിക്കുകയും, പക്ഷേ ക്രിസ്ത്യാനിറ്റി മനുഷ്യൻ്റെ ബേസിക് നീഡ്സിലേക്ക് എങ്ങനെ മൂവ് ചെയ്തു,
അതിൻ്റെ ഉദാഹരണമാണ് ഈ സിനി ആശ പോലുള്ള റീഹാബിലിറ്റേഷൻ സെൻറ്റർ, ഷെൽട്ടർ ഹോംസ്. ഈ സ്റ്റോറി അതിനെ ബേസ് ചെയ്താണ്. അപ്പോൾ ഇതിലെ മെയിൻ കഥാപാത്രം പിങ്കി എന്ന് പറയുന്ന ഒരു കൊച്ചു പെൺകുട്ടിയാണ്. അതിൻ്റെ അമ്മ വേശ്യയായിരുന്നു. അതിൻ്റെ അമ്മയുടെ കസ്റ്റമേഴ്സ് തന്നെ അതിനെ 11 വയസ്സ് തൊട്ട് 2-3 വർഷം റേപ്പ് ചെയ്തു. അപ്പോൾ ഈ ഒരു പാസ്റ്റ് അത് മറക്കാൻ ശ്രമിക്കുകയാണ്. പക്ഷേ ഷെൽട്ടർ ഹോമിൽ അതിൻ്റെ ഫയൽ എഴുതപ്പെടുമ്പം അത് മായാതെ അതിനെ പിന്തുടരുകയാണ്. ഈ പിങ്കി വളരെ ജോളിയായിട്ടുള്ളൊരു ക്യാരക്ടറാണ്. ഭയങ്കര കാണാൻ ഭംഗിയുള്ളൊരു പെൺകുട്ടിയാണ്. അവിടെയുള്ള ഷെൽട്ടർ ഹോമിലെ മറ്റ് തെരുവ് കുട്ടികളെ പോലെയല്ല. അതിനെ കാണാൻ ഭംഗിയുണ്ട്. അത് നൃത്തം ചെയ്യും, എന്നും നൃത്തം ചെയ്യും. അപ്പോൾ അതിലെ അന്തേവാസികളെല്ലാം, സിനിയാഷയുടെ അന്തേവാസികളെല്ലാം പിങ്കിയുടെ നൃത്തം കാണാൻ വളരെ ആകാംക്ഷയോടെ ഒത്തുകൂടും. പക്ഷേ ഏതെങ്കിലും അവസരത്തിൽ ഏതെങ്കിലും ഒരു ഇൻമേറ്റ് പിങ്കിയുടെ അമ്മയെ പറ്റി, അമ്മ വേശ്യയാണെന്നും അമ്മ സെക്സ് വർക്കറാണെന്നും എന്തെങ്കിലും ഒരു ചോദ്യം ഉന്നയിച്ചാൽ പിങ്കി പെട്ടെന്ന് സ്വഭാവം മാറുകയും വളരെ വൈൽഡാവുകയും അക്രമാസക്തമാവുകയും ചെയ്യും. അപ്പം ഈ കാരണം കൊണ്ട് പിങ്കിയെ പല പ്രാവശ്യവും മെൻ്റൽ ഹോസ്പിറ്റലിൽ വരെ ആക്കിയിട്ടുണ്ട്. പക്ഷേ യഥാർത്ഥത്തിൽ പിങ്കിക്ക് മെൻ്റലി ഒരു പ്രോബ്ലവും ഇല്ല. ഒരു കുട്ടിയും ആഗ്രഹിക്കില്ല തൻ്റെ അമ്മ ആരാണെന്ന് ചോദിക്കുമ്പം ഒരു സെക്സ് വർക്കറാണെന്ന് പറയാൻ ഒരു കുട്ടിയും ആഗ്രഹിക്കില്ല. അപ്പോൾ മധു കാങ്കരിയ ഈ സ്റ്റോറി ഫയലിലൂടെ ഒരു കാതലായ വിഷയം നമ്മുടെ സമൂഹത്തിൽ വേശ്യകളെ സംബന്ധിച്ചുള്ള ഒരു ഇഷ്യൂ അതാണ് തുറന്നു കാട്ടാൻ ശ്രമിക്കുന്നത്. ഇങ്ങനെ കുട്ടികളുടെ കേസ് ഹിസ്റ്ററി തയ്യാറാക്കി ഫയലിൽ എഴുതി വെക്കുമ്പോൾ ആ ഷെൽട്ടർ ഹോമിൽ വരുന്ന ഓരോ ഓഫീസറും ഓരോ കുട്ടീനെ ആ ഫയൽ അനുസരിച്ചാണ് സ്റ്റഡി ചെയ്യുന്നത്. അപ്പോൾ എന്തിനാണത്? ഈ കുട്ടീൻ്റെ മനോനില തെറ്റിക്കാനാണ് ഈ ഫയൽ ഉപകരിക്കുന്നതെങ്കിൽ നമ്മൾ എന്തിന് ഈ ഫയൽ കീപ്പ് ചെയ്യണം? അപ്പോൾ ഈ സ്റ്റോറിയിൽ ഷാമിലി എന്ന് പറഞ്ഞൊരു കുട്ടി ഒരു വോളണ്ടിയറി ഹെൽപ്പിന് വേണ്ടി ഈ ഓർഗനൈസേഷനിൽ വരികയാണ്. അവിടെ തൃപ്തി ആണ് ഈ ഓർഗനൈസേഷനിലെ മെയിൻ കാര്യങ്ങൾ നടത്തുന്നത്. തൃപ്തി ഈ ഒരു ജോലി പിങ്കിയുടെ ഫയൽ കംപ്ലീറ്റ് ആക്കണം. പിങ്കി ഒരു പ്രോബ്ലം ചൈൽഡാണ്. പിങ്കി തൻ്റെ പാസ്റ്റ് ആരോടും റിവീൽ ചെയ്തില്ല. അപ്പോൾ പിങ്കിയുടെ ഫയൽ കംപ്ലീറ്റ് ആക്കുന്ന ഉത്തരവാദിത്തം ഈ തൃപ്തി ശ്യാമിലിയെ ഏൽപ്പിക്കും. അങ്ങനെയാണ് ഈ സ്റ്റോറി മുന്നോട്ട് പോകുന്നത്. ഈ പിങ്കിയുടെ ഫയൽ കംപ്ലീറ്റ് ആക്കണം എന്നുള്ളൊരു ഉദ്ദേശത്തോടെ ശ്യാമിലി പിങ്കിയായിട്ട് അടുക്കാൻ ശ്രമിക്കും. പക്ഷെ അപ്പോഴാണ് മനസ്സിലാകുന്നത് ഈ കുട്ടിക്ക് മാനസികമായിട്ട് തൻ്റെ പാസ്റ്റ് ഒട്ടുമേ ഓർക്കാൻ ആഗ്രഹമില്ല. അപ്പോൾ എല്ലാ കുട്ടികളും അതുപോലെയാണ്. ഈ ഷെൽട്ടർ ഹോമിൽ വരുന്ന വേറെ 2 കുട്ടികളിൽ ജുനിയ, രണ്ട് സഹോദരികളുടെ കാര്യവും പറയുന്നുണ്ട്. ഇതിൽ വരുന്ന പ്രശ്നം എന്ന് വെച്ചാൽ ഈ തെരുവുകളിൽ ജീവിക്കുന്ന ഈ കുട്ടികൾ വളരെയധികം ഫ്രീഡം അനുഭവിച്ചാണ് ജീവിക്കുന്നത്. ഒരു രീതിയിലുള്ള ഒരു ഡിസിപ്ലിൻ അവരുടെ ലൈഫിൽ ഇല്ലാത്തവരെ ഈ ഹോസ്റ്റൽസിൽ കൊണ്ടാക്കുമ്പോൾ അവരുടെ വാർഡൻ്റെ സ്ട്രിക്ട്നെസ്സും റൂൾസും റെഗുലേഷൻസും ഒന്നും അവർക്ക് ബുദ്ധിമുട്ടാണ് അവർ അക്സെപ്റ്റ് ചെയ്യാൻ. അപ്പോൾ അങ്ങനെ 2 സഹോദരിമാരുടെ കാര്യം ഇവിടെ പറയുന്നുണ്ട്. അവരുടെ പേരൻസ് രാവിലെ ജോലിക്ക് പോകുന്നു, ചെറിയ ചെറിയ ജോലിയിൽ ജീവിക്കുന്നവരാണ്. അപ്പോൾ 2 പെൺകുട്ടികളെ വീട്ടിൽ ഒറ്റയ്ക്ക് നിർത്തുന്നത് സേഫ് അല്ലാത്തത് കാരണം ഷെൽട്ടർ ഹോമിൽ ഹോസ്റ്റലിൽ കൊണ്ടാക്കുകയും അവിടെ നിന്ന് ഈ 2 പേരും വീട്ടിൽ പോകണമെന്ന് പറഞ്ഞ് ഒളിച്ചോടുകയും ചെയ്യും. എന്നിട്ട് റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ ജനക്കൂട്ടത്തെ കണ്ട് ഭയന്ന് അവിടെ കരഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുമ്പം പിന്നെ ഇവരെ പിടിച്ച് തിരിച്ച് പോലീസിനെ ഏൽപ്പിക്കുകയും ഈ സിനി ആശയിലെ ഒരു വർക്കർ അവിടെ ചെന്ന് ഇവരെ കൂട്ടിക്കൊണ്ട് വരാൻ ശ്രമിക്കുകയും ട്രെയിനിൽ ഈ കുട്ടികൾ മറ്റ് പാസഞ്ചേഴ്സിനോട് പറയും ഇവരെ ഞങ്ങൾക്ക് അറിയില്ല, ഇവർ ഞങ്ങളെ കൊല്ലാൻ കൊണ്ടുപോകാൻ, വിൽക്കാൻ കൊണ്ടുപോകാൻ. അങ്ങനെ ആ സിനിയാഷയുടെ ഒരു ഓഫീസറിനെ ജനങ്ങളെല്ലാം കൂടെ കൈകാര്യം ചെയ്യാനുള്ളൊരു സിറ്റുവേഷൻ വരും. ട്രെയിനിൽ നിന്ന് എടുത്തെറിയാൻ വരെ പ്ലാൻ ചെയ്യും. അപ്പോൾ ഈ മാതിരി ഇതിൻ്റെ ഇഷ്യൂ എന്താണെന്ന് വെച്ചാൽ ഈ കുട്ടികൾക്ക് വളരെയധികം ഫ്രീഡം അനുഭവിച്ച് ഒരു ഡിസിപ്ലിൻ ഇല്ലാതെ ജീവിക്കുന്ന കുട്ടികൾ പെട്ടെന്ന് ഇങ്ങനത്തെ ഷെൽട്ടർ ഹോം അവരുടെ ഭാവിയുടെ സുരക്ഷയ്ക്ക് വേണ്ടിയാണെങ്കിലും അവർക്കത് ഗ്രഹിക്കാൻ പറ്റത്തില്ല. അപ്പോൾ ഇങ്ങനെ ശ്യാമിലി വളരെ തന്ത്രപൂർവ്വം പിങ്കിയായിട്ട് അടുക്കുകയും അപ്പോഴാണ് ശ്യാമിലി പിങ്കിയുടെ ലൈഫിലെ ചില സ്റ്റോറീസ് മനസ്സിലാക്കുന്നത്. പിങ്കി ഒരു ചെറുപ്പക്കാരനെ സ്നേഹിക്കുകയുണ്ടായി. പക്ഷേ പിന്നീട് ആ പയ്യൻ പിങ്കിയുടെ ഫയല് എങ്ങനെയോ കൈക്കൂലി കൊടുത്ത് അവിടുത്തെ വാച്ച്മാനെ കൈക്കൂലി കൊടുത്ത് ആ ഫയല് വായിക്കുകയുണ്ടായി. അതിൽ നിന്ന് അയാൾക്ക് മനസ്സിലായി പിങ്കി ഒരു വേശ്യയുടെ മകളാണെന്നും പിങ്കി 11 വയസ്സിൽ തന്നെ പല പ്രാവശ്യം റേപ്പ് ചെയ്യപ്പെട്ടെന്നും അതോടെ ആ പയ്യൻ പിങ്കി ഇട്ടിട്ട് പോവുകയുണ്ടായി. അപ്പോൾ അത് പിന്നെയും പിങ്കിയെ മാനസികമായിട്ട് വളരെയധികം തളർത്തി.
അപ്പോൾ ഇതിനൊരു സൊല്യൂഷൻ എഴുത്തുകാരി ശ്യാമിലിയിലൂടെ കാണുന്നത്, ശ്യാമിലി പിങ്കിയുടെ മുമ്പിൽ തന്നെ ആ ഫയലിൻ്റെ മുകളിലെല്ലാം മഷി തേച്ച് ആ ഫയലിൽ എഴുതി വെച്ചിരിക്കുന്ന എല്ലാ റെക്കോർഡ്സും അങ്ങ് കറുപ്പിക്കും, മഷി തേച്ച് അങ്ങ് മായ്ച്ചത്. അപ്പോൾ അതോടെ ആ ഫയലേ ഇല്ലാതാവുകയാണ്. അപ്പോൾ ഒരാളുടെ ബാക്ക്ഗ്രൗണ്ട്, അതോടെ ബാക്ക്ഗ്രൗണ്ടിലെ എന്ത് മറക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്ന കാര്യമാണോ അത് ആ മഷിയിലൂടെ ശ്യാമിലി അങ്ങ് മായ്ച്ചു കളയാണ്. എഴുത്തുകാരിയും അതാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. എഴുത്തുകാരി പറയുന്നത് ഈ ചെറുപ്രായത്തിൽ ഈ കുട്ടികൾക്കുണ്ടാകുന്ന ഇങ്ങനത്തെ സിറ്റുവേഷൻസ്, ഇങ്ങനെ റേപ്പ് പോലത്തെ ഇഷ്യൂസ് ഒരു ആക്സിഡൻ്റായിട്ടേ നമ്മൾ കാണാവൂ. എങ്ങനെ നമ്മുടെ ലൈഫിൽ ഒരു ആക്സിഡൻറ്റ് നടക്കുന്നത് നമ്മൾ ക്രമേണ മറന്നുപോകും, അതുപോലെ ഇതിനെയും ഒരു ആക്സിഡൻ്റായിട്ട് കാണാൻ നമ്മൾ സമൂഹം പഠിക്കണമെന്നുള്ളതാണ്. ഈ ആക്സിഡൻറ്റ്സ് മറന്നു പോകുമ്പം നമ്മൾ സ്വാഭാവികമായിട്ട് നമ്മളൊരു നോർമൽ ഫ്യൂച്ചറിലേക്ക് നമ്മൾ പോകും. അതുപോലെ ഈ ലൈഫിലെ സ്ട്രഗിൾ, ഈ സ്ട്രീറ്റ് ചിൽഡ്രൻ്റെ സ്ട്രഗിൾസിന് ഒരു പുതിയ മുഖം കൊടുക്കുകയാണ് എഴുത്തുകാരി മധു കാങ്കരിയ. മധു കാങ്കരിയയുടെ എഴുത്തിനെ പറ്റി പറയുകയാണെങ്കിൽ വളരെ വെറൈറ്റിയിൽ എഴുതുന്ന ലേഡിയാണ്. ഇപ്പോൾ കൽക്കട്ടയിൽ ജനിച്ച് മധു കാങ്കരിയ തൻ്റെ എഴുത്തിലൂടെ പല വിഷയങ്ങൾ എടുത്തു കാട്ടിയിട്ടുണ്ട്. പത്താക്കോർ എന്ന് പറഞ്ഞ അവരുടെ ഒരു നോവൽ വളരെ ഫേമസ് ആണ്, ഡ്രഗ് അഡിക്ട്സിനെ പറ്റി. ഇതുപോലെ ഡ്രഗ് അഡിക്ഷനിൽ പെട്ടുപോയ ചെറുപ്പക്കാരെ പറ്റിയാണ്. അതിൽ നിന്ന് ഊരാൻ പറ്റാത്ത ചെറുപ്പക്കാരുടെ കഥയാണ് പത്താക്കോർ. പിന്നെ സൂഖ്തേ ചിനാർ, അത് കശ്മീർ ഇഷ്യൂ ആണ്. കശ്മീരിലെ ഒരു സോൾജറിൻ്റെ അവസ്ഥ എന്താണെന്നുള്ളതാണ്. സലാം ആഖ്രി അവരുടെ ഇതേപോലെ സോനാഗാച്ചി റെഡ് ലൈറ്റ് ഏരിയയിലുള്ള വേശ്യകളുടെ കഥയാണ്. സോനാഗാച്ചിയുടെ മീനിങ് ഗോൾഡൻ ട്രീ ആണ്, സ്വർണ്ണവൃക്ഷം. ഈ സ്റ്റോറിയിലും നമ്മുടെ ഫയൽ സ്റ്റോറിയിലും സോനാഗാച്ചിയാണ് റെഡ് ലൈറ്റ് ഏരിയ. കൽക്കട്ടയിലെ ഏഷ്യയിലെ ഏറ്റവും വലിയ റെഡ് ലൈറ്റ് ഏരിയ ആണ്. സ്ത്രീകൾ തൻ്റെ ശരീരം വളരെ നിസ്സാരമായിട്ട് പരസ്യമായി വിൽക്കുന്ന ഒരു തെരുവുകളെയാണ് റെഡ് ലൈറ്റ് ഏരിയ എന്ന് പറയുന്നത്. ഇത് ഇന്ത്യയിൽ പല സ്ഥലത്തും ഉണ്ട്, കാമാത്തിപുരം എന്നൊക്കെ നമ്മൾ കേട്ടിട്ടുണ്ട്. പക്ഷേ ഇന്ത്യയിൽ മാത്രമല്ല ഫോറിൻ കൺട്രീസിലും ഇത് വളരെ സുലഭമായിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ ഈ വേശ്യകളുടെ ഇഷ്യൂസ് എല്ലാ കാലത്തും എക്കാലത്തും നമ്മുടെ സമൂഹത്തിൽ നിലനിൽക്കുന്ന ഒരു ഇഷ്യൂ ആണ്. അതാണ് എഴുത്തുകാരി പറയുന്നത്. നമ്മൾ ഒരു കാലഘട്ടത്തിൽ ഇത് സൊസൈറ്റിക്ക് വേണ്ട ഒരു സംഭവമാണ് വേശ്യകൾ. പിന്നൊരു കാലഘട്ടത്തിൽ നമ്മൾ പറഞ്ഞു ഇതൊരു കലങ്കമാണ് സമൂഹത്തിന്. പിന്നെ ഒരു കാലഘട്ടം വന്നു ഇവരെ ഒരു നോർമൽ ബിസിനസ് ചെയ്യുന്നവരെ എങ്ങനെ നമ്മൾ മറ്റാൾക്കാർ വേറെ ബിസിനസ്സിൽ ഏർപ്പെടുന്നു, അതുപോലെ സെക്സ് ട്രേഡ് ഒരു ബിസിനസ്സാണ്, അത് സെക്സ് വർക്കേഴ്സ് ആണെന്നുള്ള ഒരു ലേബൽ കൊടുത്തു. പക്ഷേ ഒരിക്കലും നമ്മുടെ സമൂഹം ഒറ്റക്കെട്ടായിട്ട് ഈ ഒരു ഇഷ്യൂവിനെ ഇല്ലാതാക്കാൻ ശ്രമിച്ചിട്ടില്ല. അതാണ് മധുജി പറഞ്ഞത്. നമ്മൾ ചൈൽഡ് മാരേജ് ഇല്ലാതാക്കി, നമ്മൾ സത്യപ്രത ഇല്ലാതാക്കി, പക്ഷേ ഇന്ത്യൻ സൊസൈറ്റിയിൽ നിന്ന് ഈ വേശ്യകളെ ഇല്ലാതാക്കുന്ന ഒരു അവസ്ഥ ഇതുവരെ ഉണ്ടായിട്ടില്ല. അപ്പോൾ അവരവരുടെ ഫൈൽ എന്ന കഥയിലൂടെയും സലാം ആഖ്രി എന്ന് പറഞ്ഞ നോവലിലൂടെയും ഈ വേശ്യാ സമസ്യ ടോട്ടലി ഇല്ലാതാകുന്നില്ല ഒരിക്കലും. പക്ഷേ അവരോടുള്ള നമ്മുടെ ആറ്റിറ്റ്യൂഡ്, അവരുടെ പ്രയാസങ്ങൾ, അവരുടെ ദുഃഖങ്ങൾ അത് തുറന്നു കാട്ടാൻ ഈ എഴുത്തിനൊക്കെ കഴിയും എന്നുള്ളതാണ്. അപ്പം അടുത്ത എപ്പിസോഡിൽ ഒരു പുതിയ വിഷയമായിട്ട് വരാം. നിങ്ങൾക്ക് ഈ വീഡിയോ ഉപകാരപ്രദമായി തോന്നുന്നുണ്ടെങ്കിൽ ഇനിയുമുള്ള നിങ്ങളുടെ സിലബസിലെ പല സ്റ്റോറീസ്, പല പോയിന്റ്സ് ഞാൻ എടുക്കുന്നതായിരിക്കും. അപ്പം ദയവ് ചെയ്ത് സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക. ടിൽ ദെൻ ബൈ.